डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आता आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 2C, दॅट इज माइंड मॅपिंग, जे की 3 मार्क्ससाठी आहे. आणि हे 3 मार्क्स स्कोर करणं खूप इझी आहे, कारण याचं असं आहे की तुम्हाला माइंड मॅप बनवण्याचं पूर्ण फ्रीडम असतं. तुम्ही कशाही पद्धतीने बनवू शकता. किती एक्सपांड करायचं, किती लिहायचं, कसं ड्रॉ करायचं, काय सब टॉपिक्स पाहिजेत, हे सगळं तुमच्या हातामध्ये असतं. सो इट्स लाईक तुम्ही जर प्रॉपरली ड्रॉ केलं त्या विषयाला अनुसरून, तर तुम्हाला फ्री मार्क्स मिळू शकतात. अशा प्रकारचा हा क्वेश्चन आहे. सो हा कोणी सोडून यायचं नाहीये, कारण याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पण मिळतात. सो आधी आपण क्वेश्चन नीट रीड करूया. डेव्हलप माइंड मॅपिंग फ्रेम और डिझाईन युझिंग युअर आयडियाज टू इलिस्ट्रेट ऑन टॉपिक नाउन्स अँड इट्स टाइप्स. सो बेसिक ग्रामरचा टॉपिक आहे तो म्हणजे नाउन अँड इट्स टाइप्स. ठीक आहे, पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये आपण खूपदा नाउन पाहिलेला आहे. तर तुम्हाला छान तुमच्या आयडियाज कनेक्ट करायचे आहेत, त्याला एक टायटल द्यायचं आहे, जे की असणार आहे आपलं नाउन्स अँड इट्स टाइप्स. हेच टायटल दिलं तरी पण तुम्ही ते टायटल छान लिहायचंय, असं चालेल. त्याला बॉक्स वगैरे करा, छान दिसलं पाहिजे. क्रिएट मिनिमम 2 or 3 मेन ब्रांचेस अँड इट्स सब ब्रांचेस एक्सक्लुडिंग द टायटल. सो आपलं जे नाउन असणार आहे ते आपलं टायटल असणार आहे, तर याला सोडून तुम्हाला अजून 2 ते 3 मेन ब्रांचेस बनवायचे आहेत आणि त्याच्या पुढच्या सब ब्रांचेस. सो लेट स्टार्ट विथ नाउन. सगळ्यात पहिल्यांदा वी हॅव नाउन. एक मिनिट, ह्या पेजला आपण जरा ऍडजस्ट करूया. तर आता हे बनवायचं कसं बघा. तर आपल्याकडे सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, नाउन आहे. हे आपल्याला त्यांनी ऑलरेडी सांगितलंय की तुमचं टायटल किंवा जो काही एक मेन आयडिया असणार आहे, तर ते असणार आहे नाउन. सो तुम्ही असं एक नाउन लिहू शकता, कुठेही लिहू शकता, पान आडवं करून ड्रॉ करा, उभं करा, कसं पण करा, पण ते प्रॉपरली छान दिसलं पाहिजे, कारण ह्याच्या प्रेझेंटेशनला पण तेवढेच मार्क्स आहेत. आता नाउनचे सगळ्यात पहिल्यांदा तर मेन 2 टाइप्स आहेत, ते म्हणजे प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हे नाउनचे सगळ्यात पहिल्यांदा 2 टाइप्स पडतात, प्रॉपर नाउन आणि दुसरं आहे ते म्हणजे कॉमन नाउन. आता इफ यू वॉन्ट टू गिव्ह एक्झाम्पल, कारण त्यांनी असं क्लिअरली नाही मेन्शन केलंय की तुम्हाला एक्झाम्पल द्यायचे आहेत, पण जर तुम्हाला याचे एक्झाम्पल द्यायचे असतील तर चांगली आयडिया आहे, तुम्ही एक्झाम्पल्स पण देऊ शकता. प्रॉपर नाव मध्ये तुमचं स्वतःचं नाव लिहा. शक्यतो बोर्डाच्या पेपरमध्ये स्वतःचं नाव लिहू नका, सोडून द्या. कुठलं पण एखादं रॅन्डम पक्षाचं, प्राण्याचं नाव लिहा, स्टेटचं नाव लिहा, महाराष्ट्र लिहा, इंडिया लिहा, काय पण लिहा, कॉन्टिनेंटचं नाव लिहा. ठीक आहे. कॉमन नाउन्स मध्ये गर्ल लिहू शकता, बॉय लिहू शकता. आता नेक्स्ट आहे प्रॉपर नाउन मध्ये तुम्हाला पुढे काही टाइप्स करता येतील का? नाही, प्रॉपर नाउनचे पुढे टाइप्स नाही पडत. म्हणजे हे ज्या पहिल्या 2 ब्रांचेस आहेत त्या आपल्या क्लिअर झाल्या. आता या मेन ब्रांचेस आहेत नाउनच्या, प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन. आता तुम्हाला कॉमन नाउनला परत अजून एकदम जास्त ब्रांचेस देऊन पुढे एक्सप्लेन करायचे. सो आता कॉमन नाउन्स किती प्रकारचे आहेत? एक तर आपण सपोज काही आपण काउंट करतोय, तर ते काउंटेबल नाउन्स झाले. काही असतं जसं की फॉर एक्झाम्पल इमोशन्स आपण काउंट नाही करत, सो ते अनकाउंटेबल झालं. ऍबस्ट्रॅक्ट नाउन असतात, कॉन्क्रीट नाव असतात, कलेक्टिव्ह नाउन असतात. ठीक आहे. सो ते सगळे टाइप्स आता आपण बघूया. आता हे जे कॉमन नाउन आहे त्याला मी असं करते, कारण हे थोडं मोठं आहे. त्या प्रॉपर नाउनचं काही फर्दर क्लासिफिकेशन नाहीये, सो त्याला आपण इथे सोडूया. सो आपण असं करू शकतो की आता हे जे नाउन्स आहेत तर ते कसं आहेत, काउंटेबल आहेत. पुढे तुम्हाला हवं तर तुम्ही एक्झाम्पल पण ऍड करू शकता. काउंटेबल मध्ये पण 2 प्रकार आहेत, एक तर मेनी म्हणजे प्लुरल असेल तर, आणि सिंग्युलर असेल तर. काउंटेबल मध्ये आपण असं घेऊ शकतो की सिंग्युलर असेल तर. सिंग्युलर मध्ये मग फॉर एक्झाम्पल कॅट असेल, डॉग असेल, जे काही असेल ते. आणि प्लुरल मध्ये कॅटचं कॅट्स करा, डॉगचं डॉग्स करा. ठीक आहे. आता काउंटेबल मध्ये झालं. आता नॉट अनकाउंटेबल. अनकाउंटेबल मध्ये काय घ्या, मिल्क घ्या, पाणी घ्या. म्हणजे इट्स लाईक आपण असं 1, 2, 3, 4 असं नाही काउंट करू शकत, आपण लिटर मध्ये मेजर करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट इज लाईक की ऍबस्ट्रॅक्ट आहेत का, म्हणजे काही गुण सांगतायत का, ब्युटी असेल, ट्रूथ असेल, कुठली क्वालिटी सांगतायत का, सो त्याला आपण म्हणणार की ते कसे आहेत, ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहेत. त्याच्या एक्झाम्पल्स मध्ये ब्युटी घ्या, ऑनेस्टी घ्या. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की ते मटेरियलिस्टिक आहे का, किंवा मटेरियल आहे का. मटेरियल मध्ये काय येणार आहे की ते सिल्वर आहे का, गोल्ड आहे का. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट येणार आहे की कलेक्टिव्ह घ्या. सो कलेक्टिव्ह मध्ये काय येणार आहे, ऍज अ टीम आहे का. अजून एक ऍक्च्युली खाली लिहिलं पाहिजे, पण मला जागा नाहीये, सो मी वर लिहिते. दॅट इज कॉन्क्रीट. सो कॉन्क्रीट मध्ये काय येणार आहे, मॅन, वुमन. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण जे नाउन आहे तर त्याचं माइंड मॅप जे आहे ते ड्रॉ करू शकतो. एवढं ड्रॉ केलं की तुम्हाला या ठिकाणी 3 पैकी 3 मार्क्स मिळणार आहेत. फक्त इथे नाउन अँड इट्स टाइप्स असं तुम्हाला हेडिंग पण किंवा टायटल पण द्यायचं आहे. तर इन धिस वे अशा पद्धतीने आपण जे माइंड मॅप आहे तर ते करणार आहोत.
आय होप की तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळालेली आहे की आपण माइंड मॅप कसं ड्रॉ केलं पाहिजे किंवा याच्यामध्ये कशा पद्धतीने ड्रॉ केलं पाहिजे, कोणते कोणते पॉईंट्स इन्क्लूड केले पाहिजेत, किती लिहिलं पाहिजे. तुम्हाला सांगितलेलं आहे की सुरुवातीला तुम्हाला 2 ते 3 ब्रांचेस बनवायचे आहेत आणि मग तुम्हाला त्याला एक्सपांड करत जायचं आहे पुढे, जितकं तुम्ही करू शकता तेवढं. आता याच्यामध्ये तुम्हाला अजून काही एक्झाम्पल्स वाढवायचे आहेत. असं करत करत तुम्ही याला अजून मोठं पण करू शकता. सो आय होप की हे एक एक्झाम्पल तुम्हाला कळलेलं आहे. आता आपण घेऊया आणखी एक एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल आहे ते म्हणजे डेव्हलप अ माइंड मॅप फ्रेम और डिझाईन युझिंग युअर ओन आयडियाज टू इलस्ट्रेट ऑन द टॉपिक डेव्हलपमेंट ऑफ माय पर्सनॅलिटी इन लास्ट 5 इयर्स. सो प्रिव्हियस 5 इयर्समध्ये म्हणजे मागच्या 5 वर्षांमध्ये माझ्या पर्सनॅलिटीमध्ये जे काही डेव्हलपमेंट झालं असेल ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. सो तुम्ही हेडिंगला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही खाली हवं तर पुन्हा एकदा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट लिहा आणि मग असे ॲरोज दाखवा. फॉर एक्झाम्पल आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये काय काय येतं? पहिली गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स. ठीक आहे, हा मेन मुद्दा आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा. दुसरं असं आहे की तुम्ही तुमची फिजिक डेव्हलप केली असेल. अगेन खूप महत्वाचा मुद्दा आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दल. तुमची काही अकॅडमिक गोष्टी असतील किंवा सेल्फ लर्निंग असेल किंवा नेक्स्ट आहे ते म्हणजे काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतील. ठीक आहे, सो आता ह्याला आपण एक मेजर जे किंवा इनिशियली ज्या काही मेन ब्रांचेस आहेत त्या आपण ड्रॉ केलेत. आता आपण याला अजून थोडंसं एक्सपांड करूया. आता कम्युनिकेशन स्किल्समध्ये आपण काय म्हणू शकतो की तुम्ही तुमचं जे वोकॅब्युलरी आहे तर ते इम्प्रूव्ह केलं. मग कसं वोकॅब्युलरी इम्प्रूव्ह करणार आहे तर बाय रीडिंग बुक्स. अजून तुम्ही काय केलं असेल, रीडिंग न्यूजपेपर असेल किंवा काही कॉमिक्स असेल, मॅगझिन्स असेल, जे काय असेल ते. कम्युनिकेशन स्किल्समध्ये तुम्ही प्रॉपर पोस्चर्स जे आहेत, कसं उभं राहायचं, काय करायचं किंवा जेस्चर्स जे आहेत तर ते शिकलात. फिजिकमध्ये तुम्ही लाईक यू वेंट टू जिम, तुम्ही जिमला गेला असाल, तुम्ही काही स्पोर्ट्स खेळले असतील किंवा तुम्ही काही योगा वगैरे केलं असेल तर हे सगळं येऊ शकतं. सेल्फ लर्निंगमध्ये तुमचं मग अकॅडमिक जे काही शिकणं असेल तर ते असेल किंवा तुमची एखादी हॉबी असेल, ते तुम्ही काही शिकला असाल तर ते असेल. अजून हॉबी असेल, ड्रॉइंग असेल, पेंटिंग असेल, जे काही सेल्फ लर्निंगमध्ये तुम्हाला लिहायचं आहे ते. रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये मग फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी असेल किंवा इमोशनल डेव्हलपमेंट असेल. मग फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये हेल्पिंग असेल किंवा अर्निंग असेल, जे काही तुमचं असेल. तर अशा पद्धतीने आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये बरेचसे पॉईंट्स जे आहेत तर ते लिहू शकतो. अजून तुम्ही याच्यामध्ये पॉईंट्स इन्क्रीज केले तरी पण चालतील. फक्त एवढंच की हे 3च मार्कांसाठी आहे. सो खूप जास्त पण लिहिण्याला काहीच अर्थ नाहीये. कारण वेळ आपल्याकडे नसतो आणि लँग्वेजेसच्या पेपरमध्ये वेळ वाचवणं खूप जास्त महत्वाचं आहे. कारण अजून आपल्याला रायटिंग स्किलमध्ये खूप जास्त लिहायचं आहे. सो ट्राय करा की 3 मार्क मिळतील इतपत. एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला 3 मार्क मिळणार आहेत. फक्त त्याला छान बॉक्स वगैरे बनवून अजून सुंदर वगैरे करा, जेणेकरून प्रेझेंटेशन खूप चांगलं असलं पाहिजे आणि मग तुम्हाला अगदी 3 पैकी 3 मार्क्स पण मिळतात. फक्त एवढंच की सेल्फ डेव्हलपमेंट सांगितलेलं आहे किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सांगितलेलं आहे, तर त्याच्यामध्ये इतर कुठलेही पॉईंट्स जे की याच्याशी रिगार्डिंग नाहीयेत, जसे की आपण आता इथे कुठे प्रोनाउन, इथे नाउन असं नाही लिहिणार, राईट? सो याचा अर्थ याच्याशी रिगार्डिंगच टॉपिक्स लिहायचे आहेत किंवा पॉईंट्स लिहायचे आहेत. सो आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधून माइंड मॅपिंग बद्दल कळलं असेल. अजून तुम्हाला काही एक्झाम्पल्स हवे असतील तर ऑलरेडी मी माइंड मॅपिंगचा एक सेपरेट व्हिडिओ अपलोड केलाय. त्याच्यामध्ये आपण खूप छान ड्रॉ वगैरे करून पाहिलेलं होतं. सो त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये देते, जेणेकरून तुम्ही त्या व्हिडिओचा पण रेफरन्स घेऊ शकता. So thank you so much for watching this video and see you in the next video.